हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आता आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन जवळ आहे. तर आता इथून आम्ही जाणार आहे चंदीगडसाठी जाणार आहे. तर आता आमची ट्रेन येणार आहे 11:15 वाजता ट्रेन येणार आहे. तर आम्ही जरा इथून जरा लवकरच आलो आहे, आम्ही जरा आलो आहे. तर बघूया काय होतं आहे पुढे ब्लॉगमध्ये. चला आता ट्रेनला टाईम आहे. ट्रेन आलेली आहे ती अजून ते साफसफाई ते करतील. पहिले आलेली होती ते साफसफाई ट्रेन होईल, मग नंतर आमची ट्रेन लागणार आहे. मग हिच्यात आम्ही जाऊ मस्तपैकी. तर गाईज आता मी ट्रेनमध्ये बसलेले आहे आणि वाजलेले 12-1 वाजलेलं आहे. तर आता मी जेवायला येतो. तुम्ही बघू शकता हे बघा, ते कोणबी बिर्याणी आहे नाही, ते कांदा आणलेला, कांदा कापायला तो सुरी नव्हती म्हणून डायरेक्ट हाताखाली फोडून कांदा घेतलेले आम्ही. लय बेकार. काय चायचं आहे नका आम्हाला इथे चाय. आम्हाला जरा जेवतो आता मी. मस्त कोणबी बिर्याणी. ते बघू शकता ते वरती माझा नंबर आलेला आहे, म्हणजे सीटचा नंबर माझा वरती आहे. आणि ते ए सीची हवा नाही ते पायाचं पाय ना, ते डायरेक्ट असं ज्या झालेले आहेत माझं पाय. तर इथे म्हणजे ए सीमध्ये म्हणजे एकदम फुल एकदम ओकेमध्ये सोय असते. डोक्याखाली उशी, परत खालती चादर. तर ना अंगावर बघू शकता तुम्ही, अंगावर एक ब्लँकेट पण आहे. तरी मला थंडी लय बेकार लागायला लागलेली. पाय म्हणजे एकदम गाल कथीर लागले. तर भावांना आता मी ट्रेनमधून चंदीगडला उतरलेले आहे. तर आता बॅगे घेऊन आम्ही चाकी चाललो. तर भावांना आता बॅगेच्या आहेत ना, त्या बसच्या वरती ठेवायला लागल्यात, मस्तपैकी बांधून घ्यायला लावल्यात. आता मी जातो पुढे. चला आपण आता जाऊया. तर काहीच आता चंदीगडमध्ये मी इथून बघू शकतो, तुम्ही इथून बघू शकता. बघा इथं शिमला ट्रॅव्हल. तर इथं जर आम्ही 4 वेळेला इथे थांबलेलं सगळी बघा. एकदम व्ह्यू एकदम भारी, म्हणजे लय भारी कडक एकदम ओके मधला व्ह्यू होतो. काहीच तुम्ही बघू शकता. बघा व्ह्यू बघा. नुसते इकडे डोंगर आहेत ना, वारा एवढा, थंडी एवढी वगैरे ना, हात कापायला लागलेत माझा हात. तर काहीच आता शिमल्यामध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. तर इथून वरती आम्ही म्हणजे घाट चढायला लागलेलो आहे. म्हणजे घाट आहेत ते आम्ही चढतो आता. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. एकदम भारी असं डोंगरांमधला व्ह्यू आहे. तर गाईज आता मी ते हॉटेलमध्ये पोचलो आहे. तर मग सकाळी आम्हाला जायचं आहे. तर आता मी हॉटेलमध्ये आहे मी. तर इथे आमचा रूम आहे 301 म्हणून. तर थांबा जर आता. तर गाईज आता मी हॉटेलमध्ये आहे. तर हॉटेलमधला रूम आहे तुम्ही बघू शकता. एकदम जाम भारी असं रूम आहे बघा. तर गाईज तुम्ही ते बघू शकता. ते कॉफी पिण्यासाठी हे काहीतरी आहे बघा. हां, कॉफी पिण्यासाठी आहे. इथून डायरेक्ट केबल याला लावायची आणि आपण कॉफी पिऊ शकतो. कॉफी तुम्हाला काय करायचं सध्या. आणि इकडे टी व्ही बिव्ही काय आहे. आणि इकडे आम्ही बॅगा ठेवलेल्या आहेत. आणि इथे बघू शकतो खुर्ची आणि ते पलंग आहे. आणि बघा मी कसं आहे. तर गाईज जर तुम्हाला या हॉटेलमधून काय जर मागवायचं असेल तर मेनू आहे. मेनू ज्या आवडेल त्या तुम्ही मागवा. लगेच फोन लावला की मागू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता. बघा इथं पाणी पिण्यासाठी आहे, पण तिथं काचेचं ग्लास येते बघा. तुम्हाला मी ना भावांनो बाहेरचा आता व्ह्यू दाखवतोय बघा. तर गाईज आता मी चाललोय जेवायला. तर चला आता आपण जाऊया. तर काहीच आता जेवायला आलो आहे. तर आजचा मेनू होता रोटी आहे, इथे पापड आहे आणि खालती सॅलेड आहे, डाळ भात. आणि मी पनीरची भाजी घेतली, चिकनची पण भाजी घेतली आहे. मग काही तर पैसे वसूल करायला पाहिजे म्हणून पनीरची पण भाजी आहे ना, चिकनची पण भाजी आहे. आता मस्तपैकी जेवतो एकदम भारीपैकी.
तर भावांनो आता जेवण झालेलं आहे. तर जेवणाच्या नंतर आता स्वीट आहे. स्वीटमध्ये तुम्ही बघू शकता बघा खीर आहे. आता मस्त खीर पण खाणार गरम गरम पण वाफा येतात लगेच. तर गाईज आता सकाळी आम्ही उठलेलो आहे आणि सकाळचे वाजलेले 7 वाजलेले आहेत आणि बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एकदम सनसेट आलेला आहे, एकदम भारी उपयोगी. तर गाईज तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता बघा, एवढा भारी व्ह्यू आहे ना. तर इथे अख्खे हॉटेल बिटेल आहेत, तुम्ही बघू शकता बघा. इकडे तुम्हाला जेवढं दिसतात ना तेवढे अख्खे हॉटेल आहेत आणि आम्ही इथे 3ऱ्या मजल्यावर आहे आणि इथला व्ह्यू बघा, एकदम भारी व्ह्यू येतो ना. तर गाईज आता शिमल्यामध्ये आम्ही दुसऱ्या ट्रॅकिंगसाठी दुसऱ्या ठिकाणी आलेले आहेत. तर बस अख्खी भरलेली आहे, बसमध्ये आता आम्ही बसतोय. तर गाईज आता मी खोपरीचे इथे. तर इथं आता कसली घोड्याची सवारी आहे ना, याकचे पैसे असते इथं. तर गाईज यागो आता बसणार आहेत आम्ही. तर तुम्ही बघू शकता बघा, इथे यागो फोटो काढायला लावलेले आहेत आणि इथून एकदम थंडी म्हणजे जाम बेकार आहे. पण इकडे अजून काय स्नो काय झालेलं नाही. तर आम्ही नंतर मनालीला जाऊ, तिथे स्नो बघायला भेटणार आहे. तर चला आता आम्ही जाऊया. तर गाईज आता आम्ही घोड्यावर बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता बाबा इथे काय आहे. अरे चलो वापस का मूड बन रहा है यार. मैगी नूडल्स मिलेगा, बर्गर मिलेगा, छोले कुलचे मिलेगा. हाईएस्ट पीक शीतला टेम्पल. अभी आप 9,500 फीट पे खड़े. शिमला का सबसे ऊंचा पीक है ये. पूरे हिमाचल का सबसे ऊंचा घाटी 11,500 फीट पर बना शीतला टेम्पल. इसी शीतला माँ से शिमला का नाम शिमला फेमस हुआ. 2 दिन पैदल ट्रैकिंग, घोड़ा गाड़ी अलाउड नहीं. पटियाला पैलेस, ये राजा की 365 रानियां थी, वर्ल्ड रिकॉर्ड है. 3 इडियट फिल्म में दिखाते चांचड़ हाउस, इसका महल दिखाते यहाँ से. चाइना बॉर्डर 335 किलोमीटर दूरी रहता है यहाँ से. संगला वैली, सैकड़ों फीट स्नो रहता 12 महीने इस वैली में. एशिया लेवल स्कीइंग कंपटीशन चलता आफ्टर 15 मई. किन्नर कैलाश, शंकर भगवान ने 1200 साल तपस्या किया था. शिवलिंग दिखाते जो एक दिन में कई कलर चेंज करता है. केदारनाथ, बद्रीनाथ, ये नर नारायण पीक है जहाँ पर ऋषि मुनि तपस्या किया करते हैं. 300 ऑल पॉइंट का चार्ज, 1 बोनस पॉइंट आता. 300 किलोमीटर. शिवालिक रेंज, नेचुरल इंडिया का मैप बनता स्नो से और खुद ही मेल्ट होता. ये 11 पॉइंट है. हर पॉइंट चांदी की तरह नियर एंड क्लियर. हर पॉइंट का लॉन्ग हिस्ट्री गाइड डिटेल वाइज एक्सप्लेन करता दिखाते हुए. और देखने के बाद अपना फोटो वीडियो अपना फोन कैमरा जूम कर पूरा कैलाश हिमालय व्यू फोन में भी फोटो वीडियो कर सकते हैं आप. उसका टाइम अच्छा ये वही है जो हम वो बता रहे थे ना रास्ते. देखिए आप लोगों ने ये हो गया ना. देख लिया सब लोगों ने. तर गाईज इथे तुम्ही बघू शकता शीतला माता मंदिर आहे. इथे मागा तुम्हाला नीट दाखवलं. शीतला माँ का मंदिर, हाईएस्ट पीक ऑफ शिमला. फोटो नहीं आता भैया. वो तो यहाँ से 50 किलोमीटर गाड़ी जाएगी, फिर 20 का तर गाईच या टेकडीवरून ना म्हणजे असं शिमलाची टेकडी आहे. तर इथून म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, अजून कुठले असं बरेच 10-12 स्पॉट आहेत इकडून दाखवतात. पण टेनिस क्लब खाली दाखवतात पण नीट त्याच्यामध्ये कॅमेरामध्ये व्हिडिओ येत नाही, फुटेज येत नाही टेनिस क्लबमध्ये. बघा तर गाईज तुम्ही इथे बघू शकता इथे थोडा बर्फ आहे. व्हाईट दिसतो तो इथे बर्फ पडलेला आहे. त्यात थोडा बर्फ आहे म्हणजे तो आता बर्फ वितळत चाललेला आहे.
बघा इथे बर्फ आहे. तर शिमलाला जास्त बर्फ नाही, आपण नंतर मनालीला जाणार आहे. आता संध्याकाळी आपण मनालीला ट्रिप आहे, तर तिकडे आपण जाणार, तिकडे आपण बघायला भेटणार आहे. तर काही आम्ही टेनिस कोर्टच्या इकडून आलेलं आहे. आता सेकंड पॉईंटवर झालेलं आहे, नाग मंदिर आहे. तर नागाचं मंदिर आहे, नाग मंदिर असं बोलतात तुला. तर त्या मंदिरामध्ये आपण जाऊया आता. तर गाईज इथे जो नागदेवाचं मंदिर आहे ना, इकडे जेव्हा आता स्नो जेव्हा पडायला इकडे जेव्हा चालू होतो ना, तेव्हा म्हणजे मंदिर अख्खं बर्फाने भरून जातो आहे. बघू शकतो, बघा इथे बर्फ आहे अजून. इथे तुम्ही बघू शकता, बघा बर्फ आहे गाईज. तो हात अख्खा गारठला माझं, पण यो मंदिर जो आहे ना अख्खा डायरेक्ट बर्फाने पॅक होऊन जातो. आणि इथे तुम्ही बघू शकता, जे मन्नत म्हणजे काय ते मागतात ना, विष मागतात, तर ते इथे बांधून ठेवतात. तर गाईज तुम्हाला इथे ते याग दिसतात, ते इकडे याग म्हणतात त्याला, पण आमच्या साईडला म्हणजे इकडं या असं हेलं, तर हे हेले जसे वाटतात. तर विषय असाच आहे का त्यांचं केस वाढलेले आहेत, त्यांचं केस कापलेलं नाही हेल्यांचं. तर गाईज आता इथे पहाडीमध्ये ते बोलतात की का पहाडी मॅगी, तर ते आम्ही पहाडी मॅगी खायला आलो आहे. मसाला मॅगी, पण पहाडी मॅगी नाही मसाला मॅगी आहे. तर ते आता मसाला मॅगी आम्ही खातो आहे मस्तपैकी. तर गाईज आता मॅगी खाऊन झालेली आहे. आता मी ना मोमोज मागवलेले आहेत, आता मोमोजची आपण टेस्ट करूया. आणि दिदी पण इथे मॅगी खायला लागलेली आहे बघा. मी एक गवलन मॅगी खायला उडून पडलेली बघा. तर गाईज आता मी मॉल रोड इथे आलेलो आहे, चर्च आहे ते, तर तुम्ही बघू शकता बघा चर्च आहे इथे आम्ही आता आलेलो आहे. तर गाईज इथला व्ह्यू एकदम भारीपैकी आहे, बघू शकतो बघा. तर गाईज 3 इडियटची मूवीची शूटिंग झाली, तर ती या स्पॉटवरती झाली, इथे वरती आलती का इथे वरती. तर तो स्पॉट होता तिथे 3 इडियटची मूवी झाली. एकदम भारी व्ह्यू आहे, एकदम थंडी पण लय बेकार लागली, हात कापायला लागलेले आहेत माझे. भावांना आता मी चर्चच्या खालती उतरलेलो आहे आणि आता शॉपिंग करायला आलो आहे. तर इथं आता काय काय शॉपिंग करूया, बघू काय काय आवडतं ते, मग ते आपण घेऊया. तर गाईज आता शिमलावरची आमची टूर झालेली आहे. तर आता आम्ही रात्रीच निघणार आहे तिथे मनालीसाठी, आम्ही आता रात्रीच निघणार आहेत. तर बस तिथे भरायला चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. तर भावांना आता मी बसमध्ये बसलेले आहेत. तुम्हाला आता डायरेक्ट आपण भेटू मनालीमध्ये, आता डायरेक्ट आपण भेटणार आहोत. तर चला आता जाऊया मनालीसाठी.